छत्रपती शिवाजी महाराज यांचा 365वा शिवप्रताप दिन मिरज महाराणा प्रताप चौकामध्ये शिवसेना मिरज शहरतर्फे साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख बजरंग भाऊ पाटील, मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी, शिववाहतूक सेना महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा सचिव संदीप पवार, संजय वाले, प्रकाश जाधव, रोहित चौगुले, जब्बार मुजावर, संदीप कदम, प्रतीक घाडगे, सुधीर धोंगडे, अक्षय मिसाळ आणि शिवसैनिक उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी 365 वर्षापूर्वी या स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान याचा पुतळा बाहेर काढून अफजल खानाला संपवलं, मोगलांना संपवलं आणि त्या दिवसापासून हा शिवप्रताप दिन म्हणून साजरा होतोय। आणि दहशतवाद हा असाच संपवावा लागतो हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये दाखवून दिलेलं आहे। आज सुद्धा आपलं जे देशाचं सरकार आहे ते अशाच पद्धतीनं दहशतवाद्यांना लोक प्रतिष्ठा घेऊन हा दहशतवाद्यांना संपवायचा प्रयत्न करत आहे। आणि म्हणून आजच्या दिवसाची सगळ्यांना आठवण राहावी, छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं स्वतः केलेलं पराक्रम, स्वतः केलेलं त्याग लोकांच्या आठवणीत राहावं आणि त्यांच्या ह्या पराक्रमापासून लोकांना एक स्फूर्ती मिळावी या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी त्यांची प्रेरणा घेण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करतो। शिवाजी महाराज यांचा शिवप्रताप दिन आज 10 नोव्हेंबर रोजी आपण साजरा करतो। 10 नोव्हेंबर 1659 रोजी रयतेवर चाल करून येणारा, हिंदू देवतांची मूर्ती फोडणारा, हिंदू स्त्रियांच्यावर अत्याचार करणारा, रयतेची नासधूस करणारा अशा दहशतवादी आतंकवादी अफजल खानाचा कोथळा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी 365 वर्षापूर्वी प्रतापगडच्या पायथ्याला काढला। तो दिवस म्हणजे शिवप्रताप दिन। हा दिवस साजरा करताना आम्हाला आनंद होत आहे। आजचा दिवस याची प्रेरणा घेऊनच व्हिएतनामसारख्या बारका देशानं अमेरिकासारख्या बलाढ्य देशाला पराभूत केलं। त्यांना विचारण्यात आलं की तुमचा प्रेरणास्रोत कोण आहे, तर त्यांनी सांगितले की छत्रपती श्री शिवाजी महाराज, त्यांचा गनिमिकावा। असे राजनीती धुरंधर, युद्धकला धुरंधर, राजनीती तज्ज्ञ छत्रपती शिवाजी महाराजांचा आज शिवप्रताप दिन सोहळा आज इथं आम्हाला साजरा करताना, मिरज शहर शिवसेनेतर्फे साजरा करताना अत्यंत आनंद अधिक होत आहे।